कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी आहे, आजवर आमच्या तेजू अक्कानं लई दुःख भोगले। तिच्या पदरात आणखी दुःख नको टाकू। आमच्या तेजू अक्काला सुखरूप घरी पाठव। बाबा, रड नको। मी आलोय ना, हा? माझंच चुकलं अगं। भावनेवर विश्वास ठेवायला नव्हता पाहिजे होता। माझ्या बहिणीला एकटं सोडून जायची हिंमतच कशी केली त्यांनी? ते खाऊ दे, त्याला असं तसं सोडणार नाही। तू तू नको ना रडू, मी आलोय ना आता, हा? ऐक ना बाळा, बोल। सूर्या, सापडली का तेजू? आता विचारून काय उपयोग आहे का? काळजी करण्यापेक्षा ना काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे। हे कधी कळणार आहे तुम्हाला? तू माझा राग बहिणीवर नको ना काढू। मला नाही माहित मला कशाचा राग आलाय, पण माझ्या बहिणीच्या बाबतीत काय झालं ना, तर मी नाही सहन करू शकत ते। दादा, तिची माझ्या बहिणीला तुमच्या विश्वासावर सोडून गेलो होतो मी। तिला सोडून जायची हिंमत कशी झाली तुमची? हा? तुम्ही डॅडींचे पाहुणे म्हणून तुमच्या जागी आज दुसरं कोण असताना तर इथंच। आव दादा, माझं ऐकून तर घ्या दादा। आव मी ह्यांना सोडून नव्हतो गेलो, मी तर ह्यांना सरप्राईज देण्यासाठी हा फुगा आणायला गेलो होतो। आम्ही पहिल्यांदा डेटवर गेलो म्हणून मला ह्यांना काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं, आणि मी हॉटेलच्या बाहेर पडलो तर काही अंतरावर मला एक फुगेवाला दिसला। मग मी तिथे फुगा आणायला गेलो आणि तिथेच एवढा वेळ गेला। मग मी परत आम्ही ज्या हॉटेलमध्ये बसलो होतो ना तिथे गेलो। मग तिथे गेल्यावर मला या दिसल्याच नाही। खरं सांगतो दादा, मी यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ह्या मला सापडल्याच नाहीत। दादा, मी सुद्धा खूप घाबरलो होतो। माझं चुकलं, मला माफ करा, पण मी खरंच हे मुद्दाम नाही केलो। तुम्ही जर का हा फुगा घेतला तर मी असं समजेन की तुम्ही मला माफ केलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।